नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण नुकतेच झालेली शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग 5वी याच्यातला पेपर पहिला गणिताचे प्रश्न आपण अभ्यासत आहोत. तर बघा, शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग 5वी पेपर पहिला यामधील जे गणिताचे प्रश्न आहेत ते टीईटी पेपर 1 मध्ये पण विचारले जाते. त्यामुळे जर तुम्ही टीईटीची पण तयारी करत असाल तर तुमच्याकरिता पण हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. आणि या अगोदरचे काय प्रश्न आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे आणि त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, तर तो व्हिडिओ पण बघून घ्या. या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न 40 ते 44 प्रश्न अभ्यासणार आहोत. तर प्रश्न 40 होता बघा, 1, 7, 5, 8 हे अंक प्रत्येकी किमान एकदा वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या कोणती? पर्याय 1 आहे 87,751, पर्याय 2 आहे 88,751, पर्याय 3 आहे 87,518 आणि पर्याय 4 आहे 88,571. तर यापैकी योग्य उत्तर काय आहे? तर या उदाहरणामध्ये बघा, आपल्याला 4 अंक दिलेले आहेत आणि आपल्याला मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करायची आहे. तर बघा, आपल्याला मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करायची आहे आणि प्रत्येक अंक आपल्याला कमीत कमी एकदा तरी घ्यावाचा आहे. म्हणजे एक अंक तुम्ही 2दा 3दा घेऊ शकता, परंतु आपल्याला प्रत्येक अंक एकदा घ्यावायचा आहे. म्हणजे 5 अंकी संख्या तयार करायची आहे तर आपल्याला प्रत्येक अंक एकदा घ्यायचा आहे आणि यापैकी कोणताही एक अंक आपल्याला 2दा घ्यावाचा आहे, कारण इथे 4 अंक दिले आहेत. मग बघा, आपण मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे. मग 2दा कोणता अंक घेणार? तर 2दा आपल्याला सर्वात मोठा अंक कोणता आहे? 8. म्हणजे 2दा 8 अंक आपल्याला घ्यायचा आहे. तर अगोदर हे 4 अंक आपण अगोदर बघा, या 4 अंकापासून मोठ्यात मोठी संख्या कोणती तयार होईल? तर आपण बघू, मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे. तर आपण यांना उतरत्या क्रमाने मांडलं तर 8, त्यानंतर 7, नंतर 5 आणि नंतर 1. या प्रकारे या 4 अंकांपासून मोठ्यात मोठी संख्या तयार होईल. आपल्याला याच्यापेक्षा मोठी संख्या तयार करायची आहे. मग या 4 अंकांमधून मोठा जो अंक असेल तो आपण पुन्हा इथे लिहू. ही झाली या 4 अंकांपासून 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या. मग 88,751 हा ऑप्शन कुठं आहे? तर हा आहे ऑप्शन 2, पर्याय 2 हा योग्य उत्तर आहे. तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. बघा, आपल्याला 4 अंक दिले आहेत आणि या 4 अंकांपासून मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करायची आहे आणि अटका दिलाय प्रत्येक अंक आपल्याला कमीत कमी एकदा तरी वापरायचा आहे. तर आपण काय केलं? मग मोठ्यात मोठी संख्या म्हटलं तर 4 अंक आपण अगोदर उतरत्या क्रमाने मांडलं आणि त्यानंतर मोठ्यात मोठी संख्या म्हटलं म्हणून मोठा अंक परत एकदा घेतलं, कारण आपल्याला 5 अंकी संख्या तयार करायची. त्यापासून संख्या तयार झाली 88,751 ही सर्वात मोठ्यात मोठी संख्या तयार झाली. हा पर्याय 2 आपला योग्य उत्तर आहे. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 42. 6 दशक गुणिला 5 शतक बरोबर किती? 6 दशक गुणिला 5 शतक बरोबर किती? पर्याय 1 आहे 3,000, पर्याय 2 आहे 3,000, पर्याय 2 आहे 300 शतक, पर्याय 3 आहे 30 दशक आणि पर्याय 4 आहे 30 शतक. तर यापैकी योग्य उत्तर काय असेल? तर बघा, आपल्याला प्रश्न काय दिला आहे? 6 दशक गुणिला 5 शतक. मग 6 दशक म्हणजे काय? तर 6 दशक म्हणजे होते 60. 6 आणि दशक, 6 दशक स्थान, एकक आणि दशक स्थान गुणिला 5 शतक, 5 आणि शतक म्हणला म्हणजे एकक दशक शतक, 5 शतक. यांचा गुणाकार करा. यांचा गुणाकार केल्यास किती येईल? तर बघा, 3 शून्य दिल्यातून आपण 3 शून्य दिल्यास तसे लिहून घेऊ. 6 पंचे 30. उत्तर किती आला आपला? एकक दशक शतक, 1000, 10,000. उत्तर किती आला आपला? 30,000. 30,000 उत्तर आला. मग 30,000 म्हणजे नेमकं यापैकी कोणतं पर्याय बरोबर आहे? तर बघा, आपला उत्तर आलाय 30,000. मग 30,000 उत्तर आलाय म्हणजे पहिला ऑप्शन आहे 3,000 हा योग्य असणार का? तर हा योग्य नाही. त्यानंतर आपला हा तिसरा पर्याय 30 दशक. 30 दशक म्हणजे 30 दशक स्थानी आहेत असे म्हटलंय. मग 30 दशक तर काय होईल? 30 आणि हा एक शून्य म्हणजे 300 होणार. हा पण पर्याय योग्य नाही. 30 शतक पण 30 आणि शतक म्हणजे 2 स्थान, एकक दशक आणि हे शतक. मग किती झाले? 30,000. हे झाले 3,000. तर हा पण पर्याय योग्य नाही. मग त्यानंतर 300 शतक, तर 300 आणि शतक म्हणजे 2 शून्य पुन्हा, एकक दशक शतक, 1000, 10,000. हे झाले आपले 30,000 म्हणजे पर्याय 2 हा आपला योग्य आहे. किंवा आपण अशा प्रकारे पण याला काढू शकतो. 300 गुणिला 100 म्हणजे 100 म्हणजे किती? शतक. 300 गुणिला 100 किती होतात? तर 300 गुणिला 100 किती होतात? तर 300 गुणिला 100 होतात 30,000. त्यांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर आपलं उत्तर मिळतं 30,000. 100 म्हणजे काय? तर शतक. 100ला आपण शतक म्हणतो म्हणजे 300 शतक हा याचं योग्य उत्तर आहे. नंतरचा प्रश्न आहे 42. 3005 वजा रिकामी चौकट बरोबर 1100
89.3 तर रिकामी चौकट बरोबर किती, म्हणजे रिकामी चौकटमध्ये कोणती संख्या आहे. तर पर्याय 1 आहे 4194.3, पर्याय 2 आहे 1815.3, पर्याय 3 आहे 1816.7 आणि पर्याय 4 आहे 1815.7. तर यापैकी योग्य उत्तर काय असेल. आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे रिकामी चौकटमध्ये कोणती संख्या येईल या चारपैकी ते आपल्याला काढायचं आहे. त्याकरिता आपल्याला काय करावं लागेल, 3005 मधून आपल्याला 1189.3 हे वजा करावं लागेल. मग अगोदर आपण वजाबाकी करून घेऊ. 3005 पाईन आपण 0 घेऊ, कारण इथं पॉईंटमध्ये संख्या दिल्या. मग 1189.3 हे आपल्याला काय करायचं आहे, वजा करायचे आहेत. मग वजा करायचं झालं बघा, इथं 0 घेतलं आपण, इथं कोणती संख्या नाही, आपण पॉईंट नंतर 0 घेतलं तर याच्याकडून आपण एक हातचं घेतलं तर हे झाले 10. पण 10 मधून 3 गेले, राहिले किती तर 7. म्हणजे पॉईंटच्या अगोदर कोणती संख्या येते 7. मग बघा आपल्याजवळ वेळ कमी असते, त्याकरिता आपण काय करू, पॉईंट नंतर 7 असलेले पर्याय किती आहेत 2, म्हणजे हा पण पर्याय नाही आणि हा पण पर्याय नाही. मग यापैकी कोणतं उत्तर असेल. तर त्यानंतर पुन्हा बघा आपण एक याचा इकडे घेतलं होतं, तो एक परत केला, हे होतील बघा 10 आणि इथं आहे 5. तर 10 मधून 5 जातात का नाही. मग आपण जर इकडून एक हातचा घेतलं तर किती होतात, तर हे होतात 15. मग 15 मधून 10 गेले किती उरतात, तर 5. किती उरतात 5. बघा आपला पॉईंटच्या नंतर किती संख्या आहे 7, म्हणजे 2 पैकी एक पर्याय. त्यानंतर पॉईंट झाल्यानंतर बघा कोणती संख्या आहे, दशापूर्णांका अगोदर कोणती संख्या आहे 5. मग इथं 6 आहे आणि इथं 5 आहे. मग आपल्याला पूर्ण उत्तर काढण्याची पण आवश्यकता आहे का नाही. जर आपल्या जेवढं वेळ असेल तर आपण पूर्ण उत्तर काढू शकतो, नाहीतर आपल्याला बघा 7.5 इकडे मिळालेलं आहे, म्हणजे आपला पर्याय क्रमांक 4 हा योग्य उत्तर आहे. पूर्ण उत्तर तुम्ही काढायसाठी वेळ असेल तर तुम्ही पूर्ण उत्तर काढू शकता, नाहीतर एवढं उत्तर काढलं तरी आपल्याला याचं उत्तर बरोबर काढता येईल. म्हणजे बघा 3005 मधून 1815.7 वजा केल्यास आपल्याला उत्तर मिळते 1189.3 हा याचं योग्य उत्तर आहे. म्हणून पर्याय 4 हा योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 43वा. 4 तास 35 मिनिटे अधिक 3 तास 25 मिनिटे बरोबर किती. पर्याय 1 आहे 8 तास 10 मिनिटे, पर्याय 2 आहे 7 तास 50 मिनिटे, पर्याय 3 आहे 8 तास आणि पर्याय 4 आहे 7 तास. तर यापैकी योग्य उत्तर काय असेल. तर बघा आपल्याला बेरजेचं उदाहरण आहे, आपल्याला बेरीज करावायची आहे. तर यामध्ये बघा तास दिलाय आणि मिनिटं दिलाय. तर तास कोणते दिला, आपण तासांची बेरीज करू आणि मिनिटांची बेरीज करू. तर 4 तास आणि अधिक 3 तास दिलाय, 4 तास आणि 3 तास, आणि नंतर काय दिलाय 35 मिनिटे अधिक 25 मिनिटे. त्यांची आपल्याला काय करायची आहे, बेरीज करायची आहे. तर एक गोष्ट आपल्याला माहित असायला पाहिजे की किती मिनिटे म्हणजे किती तास. तर 60 मिनिटे म्हणजे 1 तास, तर 60 मिनिटे म्हणजे 1 तास. तर इथे बघा मिनिटं दिल्या, त्यांची बेरीज करून घ्या. हे मिनिट किती होतात, तर 35 म्हणजे 5 अधिक 5 10 0 हातचा 1 3 अधिक 2 5 आणि 1 6 म्हणजे मिनिटे किती होतात 60 मिनिटे. म्हणजे 60 मिनिटे म्हणजे किती होतात 1 तास. 1 तास म्हणजे हा 1 तास या तासमध्ये ॲड होईल. तर बघा अगोदर किती दिलं 4 तास आणि 3 तास. मग 4 आणि 3 किती तास होतात 7 तास. हे झाले 7 तास आणि मिनिटं 35 मिनिट आणि 25 मिनिट या दोघांची बेरीज किती आली 60 मिनिट. म्हणजे 60 मिनिट म्हणजे किती 1 तास. मग इथं पुन्हा आपण हा 1 तास मिळवू, म्हणजे 60 मिनिटं मिळवले म्हणजे 60 मिनिटं म्हणजे किती 1 तास. तर 7 अधिक 1 बरोबर किती येतात 8 तास. म्हणून पर्याय 3 8 तास हा आपला योग्य उत्तर आहे. तर अशा प्रकारे बघा प्रश्न आपण सोडवू शकतो. इथे बघा आपल्याला तास आणि मिनिटं दिल्यात आणि यांची काय करायची आहे बेरीज करावायची आहे. तर बघा आपल्याला किती मिनिटे म्हणजे किती तास हे माहीत असेल तर आपण अशा प्रश्नांचे उत्तर सोडवू शकतो. यामध्ये बघा 4 तास 35 मिनिटे आणि 3 तास 25 मिनिटे. मग 35 मिनिट आणि 25 मिनिट म्हणजे किती 60 मिनिट म्हणजे 1 तास आणि हे 4 आणि 3 मिळून किती 7 तास. 7 अधिक 1 मिळून 8 तास. पर्याय 3 योग्य उत्तर आहे. नंतरचा प्रश्न आहे 44. 5/9 3/7 6/13 आणि 2/3 या अपूर्णांकांचा योग्य चढता क्रम कोणता. मग या अपूर्णांकाला आपल्याला चढत्या क्रमात मांडायचा आहे. म्हणजे सर्वात लहान अपूर्णांक आहे तो अगोदर आणि अशा प्रकारे सर्वात मोठा अपूर्णांक सर्वात शेवटी येईल. अशा प्रकारे आपल्याला यांची मांडणी करायची आहे. तर पर्याय 1 दिला आपल्याला 2/3 3/7 5/9 आणि 6/13 अशा प्रकारचा अपूर्णांकांचा क्रम दिलाय. त्यानंतर दुसरा पर्याय बघा 2/3 5/9 6/13 आणि 3/7. पर्याय 3 आहे 3/7 6/13
5/9 आणि 2/3 आणि पर्याय 4 दिलेला आहे 3/7, 5/9, 6/13 आणि 2/3. तर यापैकी योग्य चढता क्रम कोणता आहे? यापैकी योग्य क्रम कोणता आहे तो आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे. पर्याय 1, 2, 3, 4 पैकी कोणता आहे? तर मग अशा प्रकारचे अपूर्णांक दिले असतील तर याचे लहान मोठेपण आपण कसे ठरवू शकतो? तर कसे ठरवायचे बघा, आपल्याला अपूर्णांकात दिला यांना काय करू आपण पूर्णांकात करू. म्हणजे पूर्णांकात करू म्हणजे कसे करता येईल आपल्याला? तर बघा पहिला अपूर्णांक आहे आपला 5/9. मग 5/9 तर 5ला तर बघा या 5ला 9ने भागले तर किती येईल उत्तर? 5 मध्ये डायरेक्ट भाग जातो का 9ने? तर 5 मध्ये 9ने डायरेक्ट भाग जातो का? नाही. तर या आपण काय करू मग इथं 0 घेतलं तर इथं 0 घेतल्यामुळे काय होईल? दशांश अपूर्णांक येईल. दशांश अपूर्णांकाला आता 9/5 45. मग 50 मधून 45 गेले किती राहतात? 5. पुन्हा आपण 0 घेतलं तर 9/5 45. म्हणजे बघा 0.55 आपला हा पहिला अपूर्णांक आला 0.55. त्यानंतर आपला दुसरा अपूर्णांक काय? 3/7. 3/7. आता यांचा जर भागाकार केला तर किती होईल बघा? 3ने भाग जात नाही डायरेक्ट म्हणून आपण इथं घेऊ 0 अपूर्णांक. त्याचं उत्तर येत आहे 0 घेतल्यामुळे काय होईल बघा? 7×28. बाकी किती राहिले? 2. पुन्हा 7 × 7 = 14 उरले 6. ह्याचं उत्तर आलं आहे 0.42. त्यानंतर तिसरा अपूर्णांक आहे आपला 6/13. तिसरा अपूर्णांक आहे आपला 6/13. मग यांना जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर किती येते? तर इथं पण बघा 6/13 केलं तर बघा 13 इथे 4ने भाग जाईल 13 52. 13 मग बाकी किती राहिले? तर बाकी राहिले 8. 13 × 78. बाकी किती राहिले? 2. म्हणजे हा तिसरा अपूर्णांक मिळाला आपल्याला 0.46. आणि चौथा अपूर्णांक दिला आहे 2/3. मग 2ला तुम्ही 3ने जर भागलं तर किती उत्तर येईल? तर बघा 3×6 = 18. 20 मधून 18 गेले किती राहतात? 2. पुन्हा 3×6 = 18. म्हणजे बघा आपल्याला अपूर्णांक काय मिळाला? तर 0.55, 0.42, 0.46 आणि 0.66. त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणत्या आहेत? तर 0.42. 0.42 म्हणजे 3/7. मग 3/7 कुठे आहेत? हे 2 पर्याय आहेत. मग 3/7 हा पहिल्यांदा येतात. त्यानंतर 0.46 त्याच्यापेक्षा मोठी संख्या आहे 0.46. यानंतर मोठी संख्या 0.55 आणि यानंतर मोठी संख्या 0.66. तर बघा पहिला अपूर्णांक येईल 3/7. दुसरा अपूर्णांक येईल 6/13. तिसरा अपूर्णांक येईल आपला 5/9 आणि चौथा अपूर्णांक येईल 2/3. तर बघा 3/7 त्यानंतर 6/13, 5/9 आणि 2/3. पर्याय 3 हा योग्य चढता क्रम दिलेला आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला जर अपूर्णांक दिले असतील आणि त्यांचा चढता क्रम किंवा उतरता क्रम आपल्याला करायचा असेल तर काय करायचं? तर अपूर्णांकाला अगोदर आपल्याला पूर्णांकात रूपांतर करून घ्यायचे. आपण 4 अपूर्णांक पूर्णांकात रूपांतर करून घेतलं आणि त्यानंतर काय करायचं? पूर्णांकात रूपांतर केल्यानंतर जे पूर्णांक संख्या सर्वात लहान आहे ते म्हणजे सर्वात लहान अपूर्णांक अशा प्रकारे त्यांची मांडणी करून आपण या प्रश्नांची उत्तरं काढू शकतो. तर हा व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना आपण शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.